पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू काय बघत बसलाय? चल पुढे चल। अहो थांबा थांबा। ए पाणी ना, पाणी राधा का उठ। ते गेले बघ। अगं त्यांचं राहू दे, लागलं त्याचे थांबव जरा। अगं आपण ते बघू, तुला लागलं का बघू। दाद्या हे घे, पाणी पी। उठ राधा, उठ हळू। हे पाणी दे रे। आपली ओळख नाही, पण यांचं जेवण आवडतंय ह्यो संबंध आहे। हा, मी असं घेऊन जातो, मी पण सुखरूप परत आण। पण तुम्ही यांच्या घराला जाऊन यांच्या पोरीसनी काहीतरी करून समजाव, लय काळजी करत असतील। हा, काळजी। त्या लोकांनी मी भुईगावची सोलांडू देत नसतोय। चल, आणि तुम्ही दोघं इथंच थांबा। ती कालवा करणारी बाई आली किंवा काही इमर्जन्सी आली तर फोन करा। निघा। पप्पांमुळे नाही, माझ्यातच काय तर कमी आहे, म्हणून माझं लग्न नाही जुळत। उगा काय बी बोलू नकोस। काय कमी आहे तुझ्यात? अगं हे एक लग्न मोडलं म्हणून सगळं संपत नाही ना। तायडे तायडे, तू बघ, एखादा चांगला पोरगा तुला पसंत कर, बघच तू। तायडे, अगं एवढं का वाईट वाटून गेलास? तुझं त्या मुलावर प्रेम होतं का? तायडे, अगं त्याला तू एवढी आवडलेलीस तर तो त्याच्या आई वडिलांनी घेऊन इथं येईल। मी बोलू का त्याच्या संग? नाही, नको। अगं त्याला बघितलं बी नव्हतं, पण आज बी नीट नाही बघितलं। अगं मग पोरगा पसंत आहे असं का सांगितलेलंस? न बघताच लग्नाला तयार कशी झालेलीस? माझं लग्न होऊन आईची एक काळजी तरी मिटली असती म्हणून। दिदे, आई कुठे आहे? आई डोक्यात राग घालून गेल्या कुठं तर, आणि याचं कारण मीच आहे। घाबरू नका, राधक हा सुखरूप आहेत। पण आई आहे कुठं? ते मी पण नाही सांगू शकत, पण तुम्ही काळजी करू नका, त्या लवकरच सुखरूप घरी येतील।
सुखरूप आहे माहितीये, पण कुठे आहे कसं नाही माहित. आणि आईला घेऊन गेला तो कोण होता? कोण होता ते मला पण माहित नाही, पण चांगला माणूस होता हो. ते कधी कधी तुमच्या खानावळीत जेवायला येतो बघा. कधी कधी म्हणजे त्या रात्री 2 म्हाताऱ्यांना घेऊन आला होता बघा, तोच. यासनी लय भूक लागल्या. ऐक. तो शुक शुक, पण तो आईला घेऊन कुठं आणि का गेला असेल? असं ऐकणार नाही. ए गाडी रस्त्यात उभी करून हॉर्न का वाजवतोस रे? हा रस्ता काय तुझ्या? अरे थांब. काय थांबला का? बोला, पुढे बोला. हा रस्ता काय माझ्या? तुमच्यात हिम्मत नसेल तर वाक्याला फिनिशिंग टच मी देतो. होय, रस्ता माझ्या बापाचा आहे. मॅटर फिनिश. बाय द वे, फिनिशचा दुसरा अर्थ कळतो ना? ए बाबा, आम्हाला तुझ्याशी वाद घालायचा नाही. जाऊ दे आम्हाला. जावा की कुशाल. तू असं वाटेत असताना कसे जाऊ आम्ही? होय, राधा कार समोर असताना जसे गेला ना तसेच जावं की. हे बघ, तेव्हा आमचं जरा चुकलं होतं. जरा चुकलं. जाऊ दे ना राजा, तू चुकलोय म्हणतोय ना. तू आता काय बी म्हण, पण होणार आपण म्हणाल तसंच. आता तू फक्त माझ्या बघ राधा का. तुमच्याकडे 2च ऑप्शन आहेत. पहिला, तुम्हाला जायचं असेल तर माझी गाडी वाटेत असताना जावा. आणि दुसरा, रात्रभर हितच असंच थांबा, आमने सामने. ही गुंडगिरी आहे. पोलिसांना बोलू आम्ही. तुम्ही कशाला? मीच बोलवतो ना. या 2 बायांनी या बिचारीला रस्त्यावर ढकललं आणि तुम्ही कारनी धडक देऊन पुढे निघून गेलात. या सगळ्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. हा, हे पोलिसांना दाखवतो, मग तेच बघतील. तू शूट केलंयस हे आम्ही कसं मान्य करायचं? दाखव आम्हाला. तुम्हाला का दाखवू? पोलिसांना दाखवणार आहे, आणि मग ते जे दाखवायचं ते दाखवतील तुम्हाला. आपण असं कोणी कार समोर रस्ता अडून थांबलं तर आम्ही काय रात्रभर रस्त्यावरच थांबून राहायचं का? होय, रात्रभर नाही, कदाचित 4 दिवस पण थांबावं लागू शकते. हा, नाहीतर इथनं चालत जायचं पण ऑप्शन आहेच. हा, पण मग त्यानंतर कारचा फोटो बी मिळायचा नाही.
अरे ही म्हणजे सरळ सरळ धमकी दिल्यासारखं झालं. धमकी दिल्यासारखं नाही, धमकीच आहे ही. स्थळ पसंत नसेल तर नकार देण्याचा अधिकार आहे तुम्हाला, पण यांची अवस्था बघून निदान घरी सोडायची माणुसकी तरी दाखवायची. वर कार धडकून निघून गेलायत. या अशा खोटारड्या नाटकीबाईसाठी आम्ही का म्हणून कष्ट करायचे? हे अरे काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. अरे ये की. अरे ये रे मित्रा, ये. बघ हिच्या चेहऱ्याकडे बघ, डोळ्यात बघ. ही बाई नाटकी आणि खोटारडी वाटते. नाही. ए बाबा, अरे काय पाहिजे तुला? कशाला दादागिरी लावली आहे? पैसे उकळायचे आहे का? पैसे मनात आणलं ना तर तुमच्या घरादारासकट तुमसने बी विकत घेईन मी. मग काय पाहिजे तरी काय तुला? यांची माफी मागायची, त्याशिवाय सुटका नाही. हा मग आता भले तुम्ही दादा म्हणा, भाई म्हणा, गुंड, डॉन, काय म्हणायचं ते म्हणा. हे बघा राधाक्का, जे काही झालं त्यासाठी आम्हाला माफ करा. हो हे काय करायलाय? माफी कशासाठी मागताय? तसं बघायला गेलं तर तुमचं तरी काय चुकलंय म्हणा, पण एकच विनंती आहे, यामिनीचं ऐकून आमच्याबद्दल कुठं काही वेड वाकडं बोलू नका. एवढं केलं तरी तरी लय उपकार होतील. उपकार काय मागायला? तू हुकूम दे राधाक्का, मोठ्या मनानं माफ केलंच नाहीस नी, मग तू अधिकाऱ्यानं सांग कुठं काय बोलायचं नाही म्हणून. संपत्ती डबल करण्याचे 101 उपाय. आधी पाणी, पहिलं पाणी घ्यायचं, रुपीचं चिन्ह काढायचं, मग पैसे घ्यायचे. डबल. दिन दिन दिवाळी, दिवाळ दिवाळ वाजायचं असे ना बाबा. असं काय म्हणतोय तो येण्यासारखं? देवा देवा माझे पैसे डबल कर, देवा पैसे डबल कर, देवा माझे पैसे डबल कर. राधीचं दागिनं चोरून 10 लाख आणले, तेच पैसे राधीला दिले, परत तेच पैसे तिच्याकडनं चोरले. वा 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 गोपीनाथ शेठ, कमाल आहे तुमची, कमाल आहे. डबल 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 सगळा डबल होणार आहे. माझ्या 10 लाखाचं 20 लाख होणार. 21 पिकचा
एक्का एक्का इस्पिकचा डबल एक्का डबल डबल सगळं डबल होणार मला तर बायका बी 2-2 आहेत डबल डबल लेकरा आज लय केलंस रे तू माझ्यासाठी. लय चांगला आहेस तू. तुझं सगळं चांगलं होईल बघ. निघतो मी. निघतो कसं? आज चल. नाही उशीर झालाय ना, जातो मी. जातो नाही, येतो म्हणाव बाळा. येतो. माझी मम्मी पण अशीच होती यार. आता आता अशी नाही. त्यासनी माफी मागायला लावली तर बेस्टच केलं. पण तो घरी का नाही आला? तिला काय तर काम होतं. येईल. तायडे लय दुखतंय का ग? नाही, आणि दुखलं तर दुखू दे. येड्यागत डोसका आपटून घ्यायची हौस मलाच होती ना. आज मुन्नू आणि अस्मीने सावरलं मन. आय तू कायम बोलतेस ना दीदी तेलावर तडतडणाऱ्या मिरचीगत बोलते म्हणून. पण तू नसताना माझी आणि तायडीची बी ताई झालेली ती. ताई नाही, आई. गुणाचं बाळ माझं. मग अशी रागाच्या भरात लयच बोलले ग तुला. पण माझं बी चुकलंच. ते यामिनीमुळे झालं सगळं. लई डोसक्यात गेलती माझ्या. पण पाहुण्यांपुढं मी बी एवढं बोलायला नको होतं. आसमे कधी कधी तुझा लयच राग येतोय बघ. पण कधी कधी कौतुक बी वाटतंय तुझं. कारण आमच्या मनात बी काय काय येतंय, पण करायचं धाडस होत नाही आमचं. तुझं तसं नाही. मनात आलं की करून मोकळी होतेस तू. आसमे मला काही झालं तर ह्या दोघींनी सांभाळशील ना तू? आय परत असं काही बोलू नको. तुला काय नाही होणार. नाही होणार का? तायडे तायडे दिसायला तर किरकोळ दिसतोय की ते. एकटा समजासनी भारी पडला. कुणीतरी मोठा माणूस असेल तो. त्यासनी म्हणतो
मनात आलं तर तू मसनी घरादारासकट इकत घेईन म्हणून. ती म्हणले दादागिरी आहे. तो म्हणतो कसा दादा भाई डान काय म्हणायचं ते म्हणा. डॉन म्हणजे काय? काय की सिनेमा लावतो म्हणा त्या नावाचा. असं होय. बघायला पाहिजे सिनेमा म्हणजे समजेल. कुणीतरी मोठा माणूस असेल, मोठा माणूस त्यासनी म्हणतो मनात आलं तर तू मसनी घरादारासकट इकत घेईन म्हणून. दादा दादा भाई भाई काय म्हणायचं ते म्हणा. काय म्हणायचं ते म्हणा. त्यानं तुला सलाम का केला? ते जाऊ दे, तुझी बहीण काय विसरली नाही ना? हे काय चाललंय हे? हा